नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम झाला. अंगणवाडी डिजिटल, पूर्ण डिजिटल, म्हणजे स्मार्ट अंगणवाडी म्हणायला हरकत नाही त्याला. त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे की त्याचा आदर्श राजकारण्यांनी घ्यावा. महाराष्ट्रात आज हा चर्चेचा विषय होऊन बसलाय. आपण ज्या गावातनं पुढं जातो, म्हणजे काही कोण व्यवसायात जातात, कोणी नोकरीसाठी जातात, कोणी कशात प्रशासनात असतात, उद्योगात असतात, परंतु आपण गेल्यानंतर आपण आपल्या व्यवसायात मोठे होतो, उद्योगधंद्यात आपण मोठे होतो, उद्योगपती सुद्धा होतो. पण सगळं झाल्यानंतर आपलं गाव, आपल्या गावातली माणसं काय आहेत, आपल्या गावातल्या लोकांना काय सुविधा पाहिजे, मुलांना काय पाहिजे, महिलांना काय पाहिजे, हे भान ज्याला आहे तोच खरा माणूस म्हणतो मी. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे वंजारवाडी. सांगली जिल्ह्यातली ही वंजारवाडी खचून 1500 लोकसंख्या असेल किंवा थोडं जास्त कमी जास्त असू शकेल. तिथं डिजिटल, म्हणजे तिथले एक सरपंच होते, म्हणजे ते झेडपी सदस्य पण होते, अर्जुन खरमाटे. खरमाटे नाव प्रसिद्ध आहे आणि विशेषतः ते प्रसिद्ध आहे म्हणजे तिथली लोकच कशी काय आहेत हे मला कळत नाही. समाज, आपण समाजासाठी पहिला आहोत, नंतर कुटुंबासाठी आहोत, नंतर आपल्यासाठी आहोत, या भावनेतनं ते काम करत असतात. आणि तिथं ही डिजिटल मीडिया झाली, कंप्लीट अंगणवाडीच डिजिटल करून टाकली. ती कुणी केली, कशासाठी केली, हे फार महत्वाचं आहे. ह्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ते खरमाटे, जे अर्जुन खरमाटे झेडपी सदस्य होते, सरपंच होते, त्यांनी कामही चांगलं केलं, पण ते अचानक निघून गेले आपल्यातनं. मग अशा वेळेला त्यांच्या स्मरणार्थ ते पोपट खरमाटे, म्हणजे पोपटराव खरमाटे हे एक उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर, बडा कॉन्ट्रॅक्टर आहे. बडा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे शून्यातनच वर गेलेली व्यक्तिमत्व आहे. पण आपल्या गावाला कधी विसरणार नाही. आपले आई वडील, कुटुंब, मित्रमंडळी, समाज, हे जे महत्वाचे घटक असतात. आपण किती मोठे झालो, फार विमानातनं फिरा ना तुम्ही, पण आपल्या समाजाची नातं तोडायचं का? आणि ती भावना, आपला भाऊ गेलाय, अर्जुन खरमाटे गेलाय, मग त्याच्या स्मरणार्थ आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे, या भावनेतनं तिथं डिजिटल, म्हणजे स्मार्ट अंगणवाडी तयार केली त्यांनी. सगळा खर्च पोपट खरमाटेंनी केला. कौतुक आहे. खर्च करणं हे महत्वाचं नाही, ही भावना असणं महत्वाचं आहे. आणि त्याचं कौतुक करायला कोण आलं? हिवरे बाजार आदर्श सरपंच पोपटराव पवार. अतिशय उत्तम भाषण केलं त्यांनी. फार चांगलं भाषण करून त्यांनी समाज प्रबोधन कसं करायचं असतं, कसं सांगायचं असतं, कशी प्रेरणा द्यायची असते, लोकांना कसं प्रोत्साहन द्यायचं असतं, राजकारण्यांना कसं प्रोत्साहन द्यायचं असतं, हे पोपटराव पवारांनी भाषण केलं तिथं. ते आता क्लिपा बघाल. माझं सगळे हे विश्लेषण झाल्यानंतर ती क्लिप सगळी बघता येणार नाही, देताही येणार नाही, परंतु ते हळूहळू उपलब्ध होईल सगळीकडे. परंतु तो कार्यक्रम झाला आणि रोहित पाटील होते, आराराबांचे चिरंजीव, जे उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे होते, गृहमंत्री होते. अतिशय चांगलं काम केलं त्यांनी, राज्याला बरंच काही दिलं आराराबांनी. आणि आपण कसे सामान्य आहोत, कसे समाजाचे आहोत, त्याच भावनेतनं त्यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील हे सुद्धा काम करतात. त्यांनी इथं पुढाकार घेतला होता हा कार्यक्रम करायचा. ते प्रमुख पाहुणे होते आणि ते स्वतः किती साधे राहतात, मस्त मोठी गाडी घेऊन सुद्धा फिरायला काय अडचण नाही, पण तसं राहत नाही. रोहित पाटील हे आबांचे अगदी, आबा जसे वागतात तशा पद्धतीनंच ते निघालेले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातले आहोत याचं भान त्यांनाही आहे, आपण समाजाचे आहोत त्या भावनेत नाही. परंतु आज हा महत्वाचा मुद्दा असा आहे की कार्यक्रमाला जे डिजिटल मीडिया झालं त्याच्यानंतर त्या लोकांच्यातल्या भावना होत्या त्या अतिशय चांगल्या होत्या, सगळे भावनिक होते. आणि अर्जुन खरमाटे सरपंच जे होते, यांचे बंधू पोपट खरमाटे, म्हणजे पोपटराव खरमाटे, साहेबराव खरमाटे, त्यांचे बंधू सगळे मला माहिती आहेत, ते कुटुंबच माहिती आहे. परंतु हे कुटुंब समाजासाठी आहे आणि काहीतरी आपण करत आहोत गावासाठी, हे आम्ही बघायचो. परंतु आज महाराष्ट्रानं सगळ्या बघितलं आणि पोपटराव पवार तिथं कौतुक करतात. म्हणजे हे सर्टिफिकेट मिळालं ना त्यांना, हे सर्टिफिकेट आहे त्यांचं. म्हणून आज मीडियामध्ये जनप्रवास लाईव्हवर बोलताना मी काय म्हणतोय की हे जे राजकारणी बसलेत मंत्रालयात, मंत्री आहेत, सगळे आहेत, परंतु आपलं गाव, आपण गावासाठी काय केलं हे ठीक आहे. तुम्ही सगळ्या राज्याचे मंत्री आहात, राज्याचे सगळ्या तुम्ही आमदार आहात, सगळं असताना सुद्धा आपलं गाव विसरू नका, आपल्या गावासाठी काहीतरी करा. हा संदेश हा वंजारवाडीतनं दिला गेला, ह्याचं आज कौतुक करावं असं वाटलं. म्हणूनच आज हे विश्लेषण करावं आणि क्लिप करावीची वाटली. खरमाटे बंधूंचं, त्यांच्या कुटुंबाचं
आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या मित्रमंडळींचं. कारण बघा, आपण एक एक आज देशमुख बघतो, आपण एक प्रशासनात होते, परंतु आज किती मोठं समाज प्रबोधन करतात. जिभेवर सरस्वती आहे त्यांचंही नाव घेण्यासारखं आहे आपल्याला. चंद्रकांत दळवे होते, कितीतरी असे कलेक्टर होऊन गेले, प्रशासकीय अधिकारी झाले, परंतु आपलं गाव विसरलं नाही हो या लोकांनी. त्याचं कौतुक पोपटराव पवारांनी सुद्धा केलं आणि आम्ही सुद्धा करतो. ह्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. महाराष्ट्रात हे सध्या म्हणजे वंजारवाडी ही प्रसिद्धीस आणली. सगळ्या कर्माटे बंधूंचं अभिनंदन. आणि आमदार रोहित पाटील अशाच पद्धतीनं सगळी कामं करताय, अशीच कामं करत जावं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.